धुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ वाजवणारी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांनी केली आहे। जिल्ह्यात नावाजलेले स्थानिक गुन्हे शाखा तथा एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यातर्फे 1.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार नितीन मोहने व हवालदार अशोक पाटील यांना एसीबीने 1 एप्रिलला रंगेहात पकडले। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोंडाईचा येथील तक्रारदार असून त्यांच्या विरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। याबाबत एलसीबीचे हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील यांनी त्यांची भेट घेतली। तुमच्यावर हद्दपारचा प्रस्ताव प्रलंबित आहे, जर हद्दपार व्हायचे नसेल तर एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे यांना 2 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्यांनी केली। याबाबत तक्रारदाराने धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेशी संपर्क साधून माहिती दिली। तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पंचांसमोर 2 लाख रुपयांची मागणी करून सदर रक्कम हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले। तडजोडी अंती 1.5 लाख रुपये देण्याचे ठरले। 1 एप्रिलला दोंडाईचा येथील दोंडाईचा धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरासमोर मोकळ्या जागेत 1.5 लाख रुपये स्वीकारताना हवालदार मोहने यांना रंगेहात पकडण्यात आले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हेमंत बेंडाळे, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, धुळे।